लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। बेडगेमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने असलेली अलोट जनता या प्रचार शुभारंभाला बेडग येथील दत्त कॉलनीमध्ये हजर होती। यावेळी जिल्हा परिषद गटाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सौ सुवर्णा अमित कांबळे तसेच बेडग पंचायत समिती गणातील उमेदवार संभाजीराजे बाबासाहेब पाटील यांना विजयी करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे नगरसेवक हर्षवर्धन पाटील, अण्णासाहेब कोरे, तानाजी सातपुते, बापूसाहेब दादा बुरशे, कलगोंडा पडसलगे, घोरपडे गटाचे देवजी नाना साळुंखे, वंचित बहुजन आघाडीचे रणजित कांबळे तसेच मल्लेवाडीतील बेडगेतील अन्य नेते मंडळी उपस्थित होते। यावेळी बापूसाहेब दादा बुरशे, देवजी नाना साळुंखे यांनी उपस्थितांना संबोधित केले। बापूसाहेब दादा बुरशे म्हणाले, जनता महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देत आहे। जनतेने यावेळेला बदल निश्चित केला आहे। जिल्हा परिषदेचे तसेच पंचायत समितीची जागा आम्ही निवडून आणू असे ते म्हणाले। महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला। श्री गणेशाला नारळ फोडून दत्त कॉलनीतील दत्त मंदिरामध्ये सर्वांच्या उपस्थितीत शेकडो वाढवून प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। आज आपल्या गावातून सर्व देवांचं आशीर्वाद घेऊन आपण आज शेवटी ग्रामदेवत बरोबरीच्या मंदिरामध्ये आपण चाललेलो आहोत। आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार सभापती सुवर्णाताई अनुष्कुमार कांबळे, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उमेदवार संभाजीराजे पाटील। आता संभाजीराजे पाटलांच्या बद्दल आपल्या गावाला किंवा मल्लेवाडी गावाला सर्वांनाच माहिती आहे। आपल्या कुठल्याही कामासाठी अहोरात्र धडपडणारा, तुम्हाला कुठल्याही वेळी उपस्थित असणारा माणूस, आपला माणूस बांधेकर संभाजी पाटील, आपल्या हाताचा माणूस संभाजीराजे पाटील। त्याचं काम आपल्या गावाला सर्वांना माहितीच आहे। मागील 2-4 दिवसाच्या पाठीमागे बऱ्याच घराबाई आपल्या गावामध्ये काढल्या। संभाजीराजेंची उमेदवारी दावण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले। बऱ्याच ठिकाणी त्यानं दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वांनी मिळून आम्ही संभाजीराजेंची उमेदवारी ठेवायचं ठरवलं आणि संभाजीराजेंची उमेदवारी आता मतदानाची तारीख 7 तारीख झाली। पुढच्या शनिवारी आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान होणार आहे। त्या मतदानामधूनच आपण आपले उमेदवार संभाजीराजे पाटील, त्यांच्यासोबत सुवर्णाताई कांबळे या 7 तारखेला अशी घोषणा घ्यायची आहे की 9 तारखेला मतमोजणीनंतर संभाजीराजे पाटील आणि सुवर्णाताई यांचा झेंडा आपण लावायचा आहे आणि 100% लावायचा आहे। आपण सर्व जमणाऱ्या आमचे कार्यकर्ते असो, प्रतिष्ठित व्यक्ती असून सर्वांनी मीच संभाजीराजे पाटील आहे आणि मी सुवर्णाताईचा भाऊ आहे, त्याचा वडील आहे, संभाजीराजेचा भाऊ आहे, त्याचा सहकारी आहे, असं म्हणून आजपासून आम्हाला 7 तारखेला 6:05 वाजेपर्यंत सर्वांनी आपण स्वतः उमेदवार आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी राहायचं आहे आणि त्याचे यश आपल्याला 9 तारखेला 100% मिळणार आहे। आम्ही आज गावातील बऱ्याच भागामध्ये फिरून आलो, सगळ्यांचा अनुसार घेतलाय आणि संभाजीराजे पाटील आणि सुवर्णाताई 9 तारखेला हमखास 100% यश घेतील आणि याची आम्हाला खात्री आहे। आता सध्याच्या सरकारबद्दल बोलायचं झालं तर तरुणाच्या हाताला रोजगार नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सारखं त्यांचं फसवणूक केली जाते। साधे छोटंसं उदाहरण
सांगायचं झालं तर आमच्या पेठेमध्ये सर्व लोकांना माहिती आहे 5 वर्ष झालं पेयजल योजना तशीच रखडत पडलेली आहे आणि गावामध्ये विकास केला म्हणून दांडोळा पेटला जातो. आपल्या गावामध्ये मागील 5 वर्षात 150 कोटीचा विकास झाला असं सरकारकडनं बोललं जातं. त्या 150 कोटी मधनं आपल्या स्वतःचा विकास किती केला ते त्यांनी जाहीर करावा असं त्याला आपले आव्हान आहे. नावाला 150 कोटीचा विकास केला, आपण किती कोटीचा विकास केला आणि आपल्याला किती टक्केवारी मिळाली एवढी सगळ्या बेडगेला सांगावं तेवढीच त्यांना मी त्यांना विनंती करतो. आणि या आजपासून पुढील 7 तारखेपर्यंत सर्वांनी आपण राबायचं आहे आणि आपल्या महाआघाडीचे उमेदवार संभाजीराव पाटील आणि बहुजन विकास आघाडी बहुवंचित विकास आघाडीचे उमेदवार सुवर्णाताई कांबळे त्यांना भरघोस मताने विजयी करायचा आहे. आणि या पुढची काळात आम्ही आपल्याला एका मोठ्या सभेसाठी बोलणार आहोत. त्यावेळी आणखी आपली सविस्तर चर्चा होईल. आजपासून सर्वांनी कामाला लागायचा एवढीच मी सर्वांना विनंती करतो. आणि आपण इथं बसलो आहे. आपण प्रचाराच्या वेळी बरीच मंडळी मला वाटते याच्या डबल टिबल मंडळी होती. काही मंडळी वयस्कर होती किंवा प्रवृत्ती थोडी कमी झालेली दिसते. पण आज प्रचार फेरीमध्ये सर्वांनी इथे उपस्थित राहून आम्हाला साथ दिली त्याबद्दल उपस्थितांचं सर्वांचं मी आभार मानतो.